ऍक्च्युली तीचे म्हणजे माझ्या सुनेचे वडील प्रयागराजला असतात आणि त्या तिकडे गेल्या. नाटक ओपन झाल्यापासून त्या तिकडेच आहेत. त्यामुळे त्या आता आल्या इकडे की मी त्यांना घेऊन जाईन. आणि इनफॅक्ट मला ह्या निमित्ताने प्रणाली एक गोष्ट सांगायची. आम्ही नाटकाच्या शेवटी एक काय म्हणू एक अनाउन्समेंट करतो जी सरप्राईज अनाउन्समेंट आहे. त्यामुळे मी या निमित्ताने या तुमच्या माध्यमातून सगळ्यांना असं सांगीन नक्की की आपापल्या बहिणींबरोबर हे नाटक बघायला जा. एक हलकंसं सरप्राईज आहे. निश्चित. म्हणजे ते सरप्राईज ऐकायला आणि अर्थात बघायला त्याची जास्त मजा येईल. ते लोक ते जातील आणि जसं म्हटलंच तसं. आता पण मला जसं तेच म्हणायचंय की आता आपण थोडा विषय अजून खोल करत जाऊया नाटकाकडनं. कारण मी तुला जसं ओळखते तर मी म्हटलं जसं इंडस्ट्रीत प्रसादच्या खांद्याला खांदा लावून तू आम्हाला दिसतेस आणि तू त्या पद्धतीनं जबाबदाऱ्या आपण म्हणतो ना अर्थात नवरा बायकोमध्ये त्या जबाबदाऱ्या विभागल्या ना की ते बॅलन्स होतं लाईफ आणि ते सगळं होतं. पण आत्ता पहिला प्रश्न मला तुला विचारायचा आहे. आज प्रसादला थोडा आपण बाजूला ठेवूया. पहिला प्रश्न तुला की मुलगी आई, मुलगी पत्नी आई आणि सासू, आता ह्या ज्या 4 भूमिका आहेत ना स्त्रीच्या आयुष्यातल्या खूप महत्त्वाच्या असतात आणि तितक्याच त्या जबाबदारी वाढवत जातात प्रत्येक टप्प्याला. सो ह्या ज्या तुझ्या आयुष्यातले हे जे 4 टप्पे आहेत याच्याविषयी मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. मुलगी ते आता सासू. याच्यामध्ये एक तुझी स्टेप बोलता बोलता नकळत मिस झाली ती म्हणजे सून. हो त्यामुळे मला असं वाटतं हा टप्पा तुम्हाला कळला ना, सुनेचा टप्पा कळला की ऑटोमॅटिक सासूचा कळणार आहे. आणि मी मुलगीपासून तुला सांगते, मी अत्यंत वडिलांची लाडकी होते. आणि पूर्वाश्रमीची तू दाते. हो दाते म्हणजे मंजिरी श्रीधर दाते. येस, ॲब्सोल्युटली. आणि मी 2 नंबरची असल्यामुळे वडिलांची लाडकी होते प्रचंड. आणि वडिलांनी मला मुलगी कमी आणि मुलगाच जास्त समजला. मी तशीच होते, जरा धत्तिंग आणि टॉमबॉईशच होते. त्यामुळे मी म्हणेल ते त्यावेळेला जे परवडत होते ते लाड पुरवले गेले. डेफिनेटली फार काही अशी उच्च भ्रूघरातली मी नव्हते. पण अर्थात काय खायला प्यायला कमी नव्हतं. 2 वेळेचं व्यवस्थित खाऊन. वडील जिल्हा परिषदमध्ये होते, आई किर्लोस्करमध्ये होती. त्यामुळे दोघंही नोकरी करत होते. खायला प्यायला व्यवस्थित. तर अशा घरातनं असल्यामुळे ज्या काही किरकोळ माझे हट्ट असायचे तेही पुरवले गेले. माझं लाईफ 360 डिग्री बदललं ते म्हणजे लग्नानंतर. कारण मी ज्या पद्धतीने मुलगी म्हणून वावरत होते ना ते बदललं. मी अशासाठी म्हणेन की आता आपल्यावर जबाबदारी येणार आहे याची जाणीव एका रात्रीत होते ग. आणि मी तुला सांगते तो 98 सालचा काळ. आता ती नाही, आता राहिलं नाहीये तसं. आता सगळ्याच मुली किंवा सगळेच मुलाच्या घरचे इतके मिळून मिसळून असतात की कम्युनिकेशन असतं, बॉन्डिंग असतं, आधी फिरतात किंवा एकमेकांशी. पण त्या काळी ना ते आता आपण सून होणार आहोत याचं गांभीर्य कळेपर्यंत पुढची 2-4 वर्ष निघून जातात आपली ना. सो ते सगळं आणि माझं लग्नही लवकर झालं होतं त्यामुळे. हो, ते मला सांगायचंय कारण ती यंग सासू आहे. कारण तिचं लग्नच 19व्या वर्षी झालंय. म्हणजे आता मी इथे बोलू की नको, कारण तुझ्यात आणि म्हणजे मला नंतर म्हणलं हिच्यात म्हणजे फार वयाचं अंतर नाहीये. म्हणजे हिचं लग्न खूप लवकर झालंय. हो, लग्न लवकर झालंय आमचं आणि अर्थात पुढचे कार्यक्रमही त्यामुळे लवकर झाले. पण अनुभव माझा मुलगी म्हणूनही अत्यंत ग्रेट होता. आई म्हणून तर अर्थात या नात्याला जगात पर्याय नाही, कितीही कुठलीही नाती आली तरी. त्यामुळे दोन्ही मुलांची आई म्हणून प्रवास उत्तम होता. बायको म्हणून कठीण होता, कारण प्रसाद ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात त्याला काहीच ह्याची माहिती नसताना तोच इतका चाचपडत होता. आणि त्याच्याबरोबर मी येऊन आम्ही संसारही चाचपडत होतो. असं ते दोन्ही एकत्र सुरू झालं होतं. त्याचं करिअर आणि माझा मुंबईतला संसार. त्यामुळे ते दोन्ही त्याचं बसायला वेळ लागला. म्हणून त्या अर्थाने तो कठीण होता. सून सपोर्ट महत्त्वाचा असतो. आणि आमचं झालं असं, सपोर्ट 100% होता. आमचं झालं असं, आम्ही लग्नानंतर एक हार्डली 7-8 महिन्यात मुंबईला शिफ्ट झालो. त्यामुळे मी जी काही तिकडे राहिले तेवढ्या काळात जो काही मला अर्थात त्यांचा सहवास मिळाला. आणि मी इकडे आल्यानंतर तो मॉरल सपोर्ट जो होता, तो फायनान्शियल कुणीच सपोर्ट करण्यासारखी आमची दोघांची परिस्थिती नव्हती. त्यामुळे आम्ही कमवत होतो आणि आम्ही खात होतो. पण अर्थात मॉरल सपोर्ट होता. एक त्याचे आई वडील असोत किंवा माझे आई वडील असोत, आपल्या पाठीशी 4 मोठी माणसं आहेत, हे अगदीच महत्त्वाचं होतं. आणि तोच थॉट मी डोक्यात ठेवलाय की मी दोन्ही मुलांना, मी आणि प्रसाद अर्थात आम्ही दोन्ही मुलांना सांगितलेलं आहे
की जे आयुष्यात करावंसं वाटेल ते करा. करिअरमध्ये जे वाटेल ते, किंवा आता लग्न ठरवताना त्यांनी सांगितलं अशी अशी मुलगी आहे आणि असं असं, तर आम्ही काय म्हणूया उगाचच काहीतरी आढेवेढे घेऊन फाटे फोडून असं काही न करता छान तुम्ही खुश आम्ही खुश ह्या मतावर. त्यामुळे मी म्हटलं तसं की तुम्हाला सुनेचा रोल कळला की तुम्हाला सासूचा ऑटोमॅटिक कळणार आहे. मला काय करायचं नाहीये ह्या कॉन्सेप्ट क्लिअर असल्या ना, मी परत एकदा सांगते, माझा सासू म्हणून प्रवास सुरू व्हायचा आहे. आपल्याकडे आजकाल बघणारे लोक आणि कालचे ट्रोलर्स लगेच सुरू होतील, अहो थांबा अजून चालायत कुठे. तर हो बरोबर आहे, त्याचा प्रवास अजून सुरू व्हायचा आहे. पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की हो, तो प्रवास माझा आत्ता सुरू झाला आणि मेंटली सुरू होतो, अर्थात सुरू होतो. आणि तो मी आत्ता तरी एन्जॉय करते. तो मी आत्ताच्या मुमेंटमध्ये हा प्रश्न असा घेते की मी आत्ता एन्जॉय करते. नाही, आणि खरंच ते एन्जॉयच करायला हवं. आत्ताच्या नाही, कायम तू जेव्हा होशील आणि पुढे जेव्हा तुमचं नातं बहरेल ते एन्जॉय तुला कुठलंही नातं एन्जॉय करायला लागतं. नाही तर कुठलंही नातं कठीण आहे. मग मैत्रीचं सुद्धा, आई मुलगी सून वगैरे ठीक आहे, नाही तर मैत्रीचं सुद्धा तुला एका पॉईंट नंतर 2 पावलं मागे यायचंय तरच तुला 2 पावलं पुढे जाणार आहे. आणि हे मी परत एकदा, मी काही तात्विक विचार किंवा बापरे मी कुठेतरी काय म्हणू ज्ञान देते असं नाहीये, पण हीच फॅक्ट आहे म्हणजे. आणि मी खरं सांगते, मग मी 70-75% तरी हे माझ्या आयुष्यात मी आत्मसात केलेलं आहे. बरोबर. मला तर तुला इथे हेच विचारायचंय की जेव्हा आपला काळ होता, आपण सुना होणार ना, तेव्हा आपले सून होतानाचे विचार वेगळे होते, आपल्या एक्सपेक्टेशन्स वेगळ्या होत्या, कारण आपल्या गरजाच कमी होत्या. बरोबर. आत्ताच्या पिढीत किंवा आत्ताचं जर म्हणशील तर जी पिढी आहे त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत, त्यांचे आपल्याकडून असलेले एक्सपेक्टेशन्स वेगळे आहेत, कारण त्यांचं जग वेगळं आहे. बरोबर. टोटली, कारण इतकं बदललंय सगळं. बरोबर. त्यामुळे आत्ता तू काय म्हणतात, येणारी जी सून आहे, अर्थात आपण जनरल ह्याने बोलूया, कारण आपण तू आता त्या विचारात आहेस आणि अर्थात मी पण त्या ह्याच्यातली आहे, त्यामुळे आपण तो विचार तसा सुरू करतो डोक्यात. ओके. सो जनरल ह्याने आपण बोलू. लोकांच्याही अर्थात बोलतात ना की आम्हाला हे अगदी आमच्यासारखं आहे किंवा यांचे विचार अगदी आमच्यासारखे आहेत. सो आत्ता तुझा तुझी जी येणारी सून आहे किंवा ज्यांच्या कोणाच्या सुना येणार आहेत, त्या असतं ना, तू म्हणालीस तसं की आपण इथून विचार करायला सुरुवात करतो सासू म्हणून, आणि मग कुठेतरी आपल्याला आपण पॉझिटिव्ह ठेवतो स्वतःला, पण त्या येणाऱ्या सुनेच्याही अपेक्षा असतात किंवा तिच्याही डोक्यात बऱ्याच गोष्टी चालू झालेल्या असतात. बरोबर. हा जो विचारांचा जो फरक आहे तो एक करण्यासाठी किंवा तो मॅच करण्यासाठी सासूने लग्नाआधीच सुनेसोबतचं जे बॉन्डिंग आहे ते कशा पद्धतीने केलं पाहिजे, किंवा तुझ्या डोक्यात आता जे सुरू असेल तर ते मला एक थोडंसं सांग, ती जर्नी कशी हवी आधीपासूनचीच. मला असं वाटतं काही ठरवून नाही चाललं पाहिजे, कारण ते काही 1+1=2 गणित नाहीये. बरोबर. 2 माणसं एकत्र येणार आहेत. बरं, आपल्याकडे सासू आणि सून या नात्याला बापरे इतकं ग्लॅमर आहे की म्हणजे नाव घडलं तरी धस्स करणारे लोकांचे एक्सप्रेशन्स आहेत. की खरं तर मला असं वाटतं की तिने मला विचारलं, जसं मी मगाशी बोलता बोलता ती मला म्हटली की एंगेजमेंटच्या दिवशी मला म्हटली, काकू असं असं लोक विचारतायत की ही सासू आहे. तर तिला तिची आई ओरडली की काकू काय, आता काकू काय म्हणतेस, आई म्हण. तर मी त्यांना काय सांगितलं, ऐका ना, आई एकच असते. बरोबर. जी जन्म देते ना ती आई असते. तिने मला आई म्हणावं, हा तिच्यावर अट्टहास करू नका. आणि तो मलाही नको आहे की मला तिने आई म्हणजे आई म्हणायचं आणि मनात आईसारखी भावना नसेल, त्यापेक्षा आई नको म्हणूस आणि मनात आईसारखी भावना. येस. तर तू म्हटलीस की काय थॉट प्रोसेस सुरू झाली आहे, तर ही की कम्युनिकेशन ठेव. मी तिला पहिल्या दिवशी जेव्हा बसून सांगितलं, मी तिला असं म्हटलं, मी काही परिपूर्ण स्त्री नाही, माझ्याकडनं पण 100% चुका होऊ शकतात. असं धरूनच चालू नकोस की तू सुनेच्या रोलमध्येच म्हणजे तुझंच चुकेल. माझंही चुकू शकतं. मी आत्तापर्यंत वयाची काय 25-30 वर्ष जी काही एकटी संसार करते, सो माझं घर, माझं किचन या झोनमध्येच आहे. पण म्हणून असं माझं म्हणणं नाही की तू काही चेंज करू नकोस, हळूहळू जाऊया. प्रेशर घेऊन तू पण पाय टाकू नको संसारात आणि तू आता येणार, बापरे ह्याचं प्रेशर मलाही देऊ नको. सो जर तुला असं काही वाटलं की तुला माझ्याशी काही बोलायचं आहे तर बिनधास्त बोल, मी ओपन आहे, डिस्कस करू, वाटलं तर त्यातनं काहीतरी मार्ग काढू. डेफिनेटली मी ना तुला सांगू प्रणाली, मला असं वाटतं फक्त सासूसून नाही, मी म्हटलं तसं या नात्याला उगाच ग्लॅमर आहे. कुठल्याही नात्यात तू काहीही डिस्कस कर, कम्युनिकेशन कर आणि मार्ग निघतो. माझं असं म्हणणं आहे की तिला थोडंसं
तिच्या विचारांना. बरं ती आपल्या घरात येते, आपली 4 माणसं आहेत बरोबर. आणि एक बाहेरून येते, तिचं थॉटच वेगळं आहे, तिचं ब्रिंगिंगच वेगळं आहे. तर माझं म्हणणं तिचं ऐकू तर यात, कदाचित म्हणजे काहीतरी छान मस्त बघायला मिळेल. जसं की मी साखरपुडा ठरवताना त्यांना मी सांगितलं होतं, बाय द वे ती त्यांची फॅमिली मारवाडी आहे, ओके. तर मी त्यांना सांगितलं होतं, तुम्हाला तुमच्या पद्धतीने करायचं आहे का साखरपुडा? मला आवडणार आहे, मला हे रिच्युअल बघायला आवडणार आहे की तुमचं काही तुम्हाला. तर त्यांचं असं म्हणणं होतं, नाही तुमच्याच पद्धतीने. म्हणून मी माझ्या पद्धतीने केला. मला म्हणजे मी हे काय परत एकदा मी माझा झेंडा वर करते असं माझं म्हणणं नाही. माझं म्हणणं की ते कम्युनिकेशन ठेवलं तर कदाचित सोपं होऊ शकतं. मी परत एकदा सांगते, माझी खूप सुरुवात आहे. माझ्या डोक्यातला विचार हा पुढच्या 25 वर्षाचा नाहीये, हा आत्ताचा विचार आहे. मला माहिती नाही, देव करू आणि असंच हो जे मी म्हणते. पण अर्थात कम्युनिकेशन, मला मुळात कम्युनिकेशन ठेवायला आवडतं. मला बोलायला, मला खूप बोलायला आवडतं आणि माझं असं होतं की बोलून विषय संपतो. अर्थात. आणि माझ्या दोन्ही मुलांना आणि नवऱ्यांना मी तितकंच, म्हणजे माझ्या आयुष्यात एकमेव धाक आहे तिघांना, बोला, जे काय वाटेल ते बोला. आणि त्याच म्हणजे मला माझ्या सुनेचं नाव रितू आहे. तर रितूला पहिल्यांदा मी जेव्हा सांगितलं की ऐक, तुला जर काही वाटलं ना तर तू बोल, तर त्याच्यावर तिचं पहिलं वाक्य होतं, लेकिन आंटी आप म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय ना त्याचीच मला भीती वाटते की काही वाटलं तरी बोल. म्हटलं मी असंच बोलते. सो हे तू पण समजून घे की माझी बोलायची हीच पद्धत आहे.